तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची प्रथम सत्र परीक्षा होणार आहे 2024 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर सराव प्रश्नपत्रिका मागील काही व्हिडिओपासून सुरू केलेत. तर या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 याची जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गणित भाग 1 याच्यामध्ये जो आपला गणित भाग 1 ची एकूण 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि वेळ तुम्हाला असणार आहे 2 तास. तर ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे तुमच्या सराव प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही वापरायची आहे. म्हणजे ह्या प्रश्नांची तयारी करायची आणि यासारखे इतर प्रश्न सुद्धा काय करायचे तुम्ही सोडवायचे. त्यामुळे याची तयारी करताना यासारखे इतर प्रश्न सुद्धा त्याची तयारी करा आणि ही प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका म्हणून बघा. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे बघा खालीलपैकी कोणती सममूळ संख्या आहे? योग्य पर्याय निवडा असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1. तर त्यातला योग्य पर्याय निवडून त्याचं अ, ब, क जे काही असेल ते वर्णाक्षर लिहायचं. तर सममूळ संख्या कुठली? अशी कुठली संख्या आहे जी सम पण आहे आणि मूळ पण आहे? तर 2 ही अशी फक्त एकच संख्या आहे 2 की जी सम सुद्धा आहे आणि मूळ सुद्धा आहे. हं? सममूळ संख्या. म्हणून सममूळ संख्या म्हणून कुणाला निवडायचं? तर त्याचं उत्तर काय येणार आहे? ब2 हे त्याचं उत्तर येणार आहे. यम संयोग यन. यम आणि यनचा जर संयोग केला याच्यामध्ये तर खालीलपैकी यन संच कुठला दर्शवतो? त्यातला यम हा आहे. आता बघा यम संयोग यन दोघं एकत्र करून कोण कोण आहेत त्याच्यात? 1 2 3 4 5 6 आणि ह्यात कुठले आहेत? 1 2 4. तर ह्याच्यात कोण नाही आहेत? तर बघा याच्यामध्ये 1 2 4 मध्ये ह्यातलं कोण नाही आहे? तर एक 5 आणि 6 नाही आहे. ओके. 3 एक नाही आहे त्याच्यामध्ये. तर 3 5 आणि 6 हे यम मध्ये नाही आहेत. मग ते कशामध्ये असणार? ते यन मध्ये असले पाहिजेत. 3 5 आणि 6. आता 3 5 आणि 6 कुठे आहे बघा इथं आहे. 3 5 आणि 6. मग एक्स्ट्रा त्याच्यामध्ये एक 4 असला तरीही चालेल. पण जे राहिलेले 3 5 आणि 6 आहेत याच्यातले, जे याच्यात नाही आहेत ते त्या ह्याच्यामध्ये पाहिजेत यन मध्ये. म्हणजे कुठले येणार? 3 5 आणि 6. 4 एक्स्ट्रा झाला दोघं एकत्र करताना तर आपण एकदाच घेतो. दोन्हीकडे कॉमन असलं तर एकदा घेतो. त्यामुळे हा तो संच येणार आहे यन. मग यम आणि यन यांचा संयोग करा तुम्हाला हे मिळून जाईल. ओके. आता खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आता बघा 16चं वर्गमूळ 4 म्हणजे परिमेय संख्या. 3/9 म्हणजे काय येणार? अंश आणि छेद म्हणजे ही सुद्धा काय येणार? परिमेय संख्या येणार. 196चं वर्गमूळ 14 म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या. त्या प्रत्येकाचे आपल्याला काय होतात? उत्तर मिळतात किंवा हा तर अंश आणि छेद मध्ये आहे म्हणजे परिमेय संख्या झाली. म्हणून यातली अपरिमेय संख्या कोण? वर्गमुळात 5. ओके. ती तशीच राहते. त्याचा वर्गमूळ आपल्याला पूर्णांक संख्यांमध्ये मिळत नाही. त्यामुळे ब येणार. याच्यामध्ये सुद्धा वरती ब आला होता आणि पहिलं सुद्धा आपला ब आला होता. ओके. तिन्हीची उत्तर. त्याच्यानंतर खालील बहुपदींची किंमत काढा. आता 2 एक्सचा घन आहे. एक्सचा घन म्हणजे -1 त्याचा काय करायचा? घन करायचा. अधिक 2 गुणिले एक्स करायचं. तर एक्सची किंमत किती ठेवणार? -1. मग आता पुढे जर बघितलं आपण 1चा घन केला. 1चा घन म्हणजे किती वेळा गुणाकार येणार? -3चा -1चा 3 वेळा गुणाकार. -1 गुणिले -1 गुणिले -1. लक्षात ठेवा 1चा घन 1च येणार आणि ऋण संख्या असेल तर त्याचा घन ऋण संख्या येतो. म्हणजे -1चा घन काय येणार? -1 असा येणार. ऋण संख्याच येणार. आणि परत 2 गुणिले -1 2 एक्के 2 आले आणि इथे अधिक आणि वजा चिन्ह काय होणार? हे अधिक आणि हे वजा वजा होणार. तर आता याच्यात बघा -2 आणि हे पुढचे सुद्धा -2. तर चिन्ह समान असल्यावर काय होणार? बेरीज. म्हणजे 2 आणि 2 4 आणि दोघांचं समान चिन्ह काय? वजा. त्यामुळे याचं अचूक उत्तर किती येणार? -4 हे त्याचं अचूक उत्तर येणार. आता त्याच्यानंतर पुढचं जो आहे ई हे काय करायचं आहे? डिव्हिजन. ए मध्ये सगळ्या एक्स घटकांचा संच आणि डिव्हिजन या शब्दातील अक्षर. तर पहिल्यांदा डी घेऊया. नंतर स्वल्पविराम देऊन त्याच्यात आय घ्या. व्ही लिहिलं, एस लिहिले. ओके. आय लिहिले. सॉरी आय परत घ्यायचं नाही कारण का तुम्ही एका संचात सलग एका पुढे एक लिहा. डी आहे, आय आहे, व्ही आहे, एस परत आय घ्यायचं नाही. ओ घ्या आणि एन. कारण संचामध्ये कुठलाही घटक फक्त एकदाच घ्यायचा. तर हे कशामध्ये येणार? संच ए मध्ये येणार. आता ह्या दोन्हींची बेरीज करायची. वर्गमुळात 3 बाजूला लिहिल्या. कोणाकोणाची बेरीज करायची? 7 आणि 29. तर 7 आणि 29 ची जर बेरीज केली तर ती किती येणार? 36. ओके. आणि त्याला जोडायचे वर्गमुळात 3. तर अशा प्रकारे हे त्याचं उत्तर येणार. त्याच्यानंतर एक्स हे चल वापरून कोटी 6 असणारी बहुपदी. कोटी 6 म्हणजे सर्वात मोठा घातांक 6 घ्यायचा.
मग एक्सचा 6वा घात अधिक 5 एक्सचा 5वा घात, सहगुणक काहीही घ्या चालेल. वजा 4 एक्सचा 3रा घात अधिक 7 अशी कुठलीही एखादी बहुपदी घ्या. घातांक मात्र सर्वात काय करा, जास्त सगळ्यात मोठा घातांक 6 ठेवा. कोणताही एक उपसंच लिहायचा. ह्यातलेच कुठले तरी घटक घ्या. समजा बी घेतला, ह्यातलेच एका दुसरे घटक घेऊया, ए बी सी, किंवा एखादा तुम्ही सी हा संच काय घेऊ शकता, डी ई एफ, महिरपी कंस घ्या तिथं, डी ई एफ, असं करून तुम्ही कुठलाही एक संच पूर्ण करू शकता. आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही काय करा, स्वतः सोडवा. मी फक्त प्रश्न सांगतो. भागाकार करायचा आहे या दोन्हींचा, भाज्य आणि भाजक दिलेले आहेत. तर संश्लेषक भागाकार पद्धतीनं याचा भागाकार पूर्ण करायचा. त्याच्यानंतर ही जी आवर्ती दशांश अपूर्णांक आहे, तर त्याला अंश आणि छेद या रूपात लिहायचं आहे. ओके, 7/9 त्याचं उत्तर येईल. तर ती कृती फक्त पूर्ण करा. रिकाम्या जागी संचाचे घटक लिहा. यू दिलाय, ए दिलाय आणि बी. ए डॅश कसा काढणार, यू मधून ए वजा करा. बी डॅश कसा काढणार, यू वजा बी. ए छेद बी करा. ए आणि बी मध्ये सामायिक कोण आहेत बघा याच्यात, आणि ए डॅश बी डॅश हे जे शोधलंय यांच्यामध्ये छेद संच म्हणजे दोघांमध्ये सामायिक कोण ते लिहायचं. यू तुम्हाला दिलेला आहे, पी दिलेला आहे. तर यू, पी आणि पी डॅश, त्यासाठी तुम्हाला पी डॅश शोधावं लागेल यू वजा पी करून. यू वजा पी करून तुम्हाला पी डॅश शोधावं लागेल आणि ही आकृती वेन आकृती पूर्ण करता येईल. या दोन्हींची बेरीज, सॉरी 3 बहुपदी आहेत, या 3 बहुपदींची एकसारखी पदे असणारी त्यांची बेरीज करा. 0.6 डॉट ही संख्या पी छेद क्यू या स्वरूपातल्या, असे कोणतेही 4 उपप्रश्न जरी म्हटले असले तरी तुम्ही परीक्षेची तयारी करताना या प्रश्नपत्रिकेची सर्व प्रश्नांची तयारी करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत यातले प्रश्न दिसतील. सोडवताना सगळे सोडव. तर ही पी छेद क्यू या स्वरूपातल्या वरती कृती आहे, तसाच प्रश्न आहे. एक्स बरोबर 1 ही किंमत असताना या बहुपदीची काय काढायची, किंमत किती ते शोधून काढायची. ती त्या ठिकाणी शोधा. जर ए बरोबर हे आहे आणि बी आहे, तर ए छेद बी आणि ए संयुग बी ह्या दोन गोष्टी शोधून काढायच्या. ओके, ए छेद बी म्हणजे दोघांमध्ये सामायिक घ्या, ए संयुग बी म्हणजे दोन्ही एकत्र करा, प्रत्येक घटक एकदाच लिहा, प्रत्येक संख्या एकदाच लिहायची. या बहुपदीची किंमत यम बरोबर -1 असताना 10 आहे, तर ए ची किंमत काढा. यमच्या ठिकाणी किती ठेवायचं, -1, आणि मग इथे ती किंमत ठेवायची. ए तसाच राहू द्या, परत -1 ठेवल्यानंतर यमची किंमत उत्तर किती येते, 10. तर मग हे आलेलं काय करा, ही कृती इथं पूर्ण करा, तुम्हाला ए मिळून जाईल. आता x - 5 बरोबर 3, एकदा काय घेणार, सॉरी एकदा अधिक 3 घेणार, एकदा -3 घेणार आणि ही 2 समीकरणं सोडवा. त्याच्यानंतर पुढे खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. ए आणि बी हे समान संच आहेत का, ते सहकारण लिहा. तर ए मधले घटक बघा कोण कोण आहेत, बी मधले घटक कोण आहेत, मागे पुढे असतील पण तेच येतील, त्यामुळे ए बरोबर काय म्हणायचं, बी म्हणायचं. ओके, आता बघा इथे तुम्हाला हे दिलेलं आहे, इथं पण सर्व प्रश्नांची तयारी करा. तर इथे सूत्र वापरा, संचाचं जे आहे ते संचातील घटकांच्या बाबतीत जे आहे ते सूत्र वापरा आणि मग त्याच्यात किमती ठेवून तुम्हाला हे उत्तर मिळून जाईल. खालील बहुपदींचे अवयव काढा. अवयव पद्धतीने काय करायचं, 6 ने 6ला गुणलं तर किती येणार, 6 × 6 -6 येते, त्यामुळे -36 येतील. वजा गुणाकार आल्यावर 1 अवयव वजा 1 अधिक, मग वजा आणि इथलं मध्ये काय -5. तर याच्यामध्ये आपण -36 आणि वजा आणि अधिक असं जर असेल, चिन्ह भिन्न असतील तर वजाबाकी, तर -5 म्हणजे 5 वजाबाकी येईल आणि गुणाकार 36 येईल असे. तर 9 चोक 36 जर आपण असे केले तर 9 चोक 36 वजा येणार आणि 9 मधून 4 गेले 5. त्यामुळे हे अवयव तुम्ही तिथे काय करू शकता, त्याच्यामध्ये वापरू शकता. त्याच्यानंतर परत संश्लेषक भागाकार पद्धतीनं भागाकार करायचा आहे आणि मग बाकी शोधायचे आहे. त्याच्यानंतर इथे आपण काय करणार, याचे जर ह्याला सोडवायचं असेल तर 3 × 4 करणार, 3 चोक 12, 12चं तसं होईल, 75चं 25 × 3 75 होईल. याचं पहिल्यांदा हे केलं आपण, आणि शेवटी 48, 16 × 3 48. तर याच्यामध्ये 4 बाहेर काढलं तर 4चं हे किती येणार, 4चं वर्गमूळ किती येणार, 2 येणार. तर 4 दुनी ते बाहेर आल्यावर हे 4चं वर्गमूळ 2, 4 दुनी 8 येणार, 8 वर्गमुळात 3. ओके, 25 जर वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर 8 वर्गमुळात 3 वजा 25चं वर्गमूळ 5 वर्गमुळात 3, आणि हे 16 बाहेर काढले तर 16चं वर्गमूळ 4 म्हणजे 7 × 4 किती येणार, 28 वर्गमुळात 3. तर हे मग तुम्ही काय करा, वर्गमुळात 3 बाजूला करा आणि मग ते सोडवू शकता. छेदाचं परिमेयकरण, तर याच्या बरोबर विरुद्ध जोडीनं त्याच्या
गुणायचं. अधिक आहे तिथे वजा लिहा आणि तेच वरती करा. इथे अधिक आहे त्याच्याऐवजी वजा घ्या गुणाकार करायला. वरती पण ते आणि मग ए अधिक बी ए वजा बीचं सूत्र वापरून सोडवा. त्याच्यानंतर हे जे आहे संचावर आधारित शाब्दिक उदाहरण आहे ते सोडवायचं. आणि हे 7वं उदाहरण याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर इथे बघा ही जी 13 संख्या आहे तर 13चा वर्ग किती येतो 169. तर 169 गुणिले 2 करा 338 येते. 169 बाहेर येऊन काय होणार 13. 13ला 13 कॅन्सल होणार. तसंच 98 पण तुम्हाला कसं करता येईल 49 गुणिले 2. 49 कोणाचा वर्ग आहे 7चा. मग ते बाहेर येऊन कॅन्सल होईल. तसंच 242 ला सुद्धा 2 न गुणलं तर 121 गुणिले 2. 121 बाहेर आलं तर 11 होणार त्याचा वर्ग होऊन 11ला 11 कॅन्सल होणार आणि मग ते सोप्या पद्धतीनं म्हणजे सोपं रूप देऊन त्याला सोडवायचं. तर अशा प्रकारे तुमचा गणित भाग 1चा जो 40 गुणांची प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील जे विषय आहेत त्याचे व्हिडिओ बघूया. ओके, थँक्यू.